दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ रत्नागिरीत शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार मंचाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मारुती मंदिर येथून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून शेकडो विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले आहेत. तसेच आंदोलनाला रत्नागिरी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील नागरिक, उद्धव ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. जय संविधान. आज रत्नागिरीतील हा तरुणांचा महासागर आपण बघतोय आणि मला खऱ्या अर्थाने अभिमान वाटतोय की एका अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आम्ही राहतोय. तो किनारा आज आपली वेस ओलांडून, आज आपली हद्द ओलांडून बाहेर आलाय. त्यांच्यामध्ये असंतोष खतखततोय, त्यांच्यामध्ये नाराजी खतखतते. जो काही जंतर मंतरवरती आमच्या तरुण मुलांवरती, आमच्या तरुण बांधवांवरती जो काय अत्याचार केला गेला त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात निषेध करतो. काही विद्यार्थ्यांचा ह्याच्यामध्ये जीवही गेला आहे, काही पालकांचा ह्याच्यामध्ये जीवही गेला आहे. आम्ही आणि माझ्या मागे दिसणारे ही यंग जनरेशन, ही तरुण मुलं, आम्ही संविधान मानणारे आहोत, आम्ही संविधान जाणणारे आहोत. आम्हाला संविधानाने जे अधिकार दिलेत ते आम्ही पालन करतो आणि आम्हाला संविधानाने जी काय कर्तव्य दिलेली आहेत ते आम्ही पाळतो. आम्ही संविधानाच्या मार्गाने जाणारे लोक आहोत. पण जे संविधान मानत नाहीत त्यांचा धिक्कार आहे आणि लवकरात लवकर त्यांना खुर्चीवरून खाली ढकललं पाहिजे, अशी या तरुणांची मागणी आहे. आमचा या तरुणांना उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. हा कुठचाही राजकीय मोर्चा नाही. हा अचानकपणे ठरवून ही सगळी यंग जनरेशन, ही सगळी जेनजी जमा झाली आहे. मला खूप आनंद होतोय की माझ्या भारताचं भविष्य उज्ज्वल आहे. भगतसिंग, राजगुरू आणि ज्या कोणी या देशासाठी आपलं बलिदान दिलंय ते खूप आश्वस्त असतील की माझा भारत अजून जिवंत आहे, माझा भारत अजून जिवंत आहे. जय हिंद.